शरीरातल्या सगळ्या ज्या अंतर्गत जटिल स्वरूपाच्या प्रक्रिया आहेत त्याच्याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा आपल्या चेतनेचं नेमकं काय होतं, आपल्याला स्वतःचं आणि या बाह्य विश्वाचं भान नाहीसं होतं झोपेमध्ये. अगदी गाढ निद्रेमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा ही जी चेतना आहे की जी दिवसभर आपण ज्या चेतनेच्या साह्याने, ज्या जाणीवेच्या साह्याने आपण सगळं विश्व समजावून घेतो आहोत, ती चेतना झोपेमध्ये कुठे जाते आणि म्हणून आपली जाणीव हरपल्यासारखी होते. तर ती जी चेतना आहे आपली, कुठली, बाह्यवर्ती चेतना. म्हणजे आता आपले मागचे भाग तुम्ही आठवून पहा, ज्याच्यामध्ये मन, प्राण, शरीर ह्या भागाचा जेव्हा आपण विचार केलाय तेव्हा आपली ही जी बहिर्वर्ती चेतना आहे ती या झोपेमध्ये अवचेतन प्रांतामध्ये जाऊन विसावते. बहुतेकांच्या बाबतीत म्हणजे सर्वसामान्य जीवनाच्या बाबतीत ती चेतना अवचेतन प्रांतामध्ये जाऊन विसावते. आणि त्यामुळे त्या स्थितीमध्ये असताना आपल्याला कशाचीही जाणीव नसते. आपल्यामध्ये काय चालू आहे किंवा आपल्या अवतीभोवती काय चालू आहे हे गाढ निद्रेमध्ये आपल्याला समजू शकत नाही. तर ह्याच कारणासाठी, कारण आपली चेतना तेव्हा अवचेतन प्रांतामध्ये गेलेली असते. आणि म्हणून आता बघा, आपल्या आजूबाजूला ही उदाहरणं कदाचित आपण पाहिली असतील की काही व्यक्तींच्या बाबतीत त्या जाग्या झाल्यानंतर सुद्धा काही काळ, काही क्षण असेल किंवा काहींच्या बाबतीत अगदी अर्धा तासापर्यंत सुद्धा असं घडताना आपल्याला दिसतं की त्यांना हे जे आजूबाजूचं विश्व आहे त्याचं पुरेसं भान चटकन येत नाही झोपेतून जाग झाल्यावर. कारण त्यांची जी चेतना आहे ती अवचेतनेमध्ये खूप खोलवर गेलेली असते आणि त्यामुळे त्यांना परत पृष्ठभागावरती यायला, झोपेमधून जागे होऊन पृष्ठभागावरती यायला आणि हे जे सगळं बाह्य विश्व आहे त्याचं भान यायला त्यांना काहीसा वेळ लागतो.